यस. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 8वी गणिताचं 17वं प्रकरण, शेवटचं प्रकरण वर्तुळ. वर्तुळ व वर्तुळ, जीवा व कंस. तर या प्रकरणामध्ये सराव संच 17.1 आज आपण बघणार आहोत. तर चला जाऊयात पटकन पुढं. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला जाऊयात पुढे. तर हा सराव संच समजून घेण्याच्या अगोदर किंवा हे गणित समजून घेण्याच्या अगोदर काही महत्वाचे गुणधर्म आपण समजून घेऊयात. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, वर्तुळाशी संदर्भात काही महत्वाच्या संकल्पना आपण समजून घेऊ. समजा माझ्याकडे वर्तुळ आहे आणि ह्या वर्तुळाचं ए हे केंद्रबिंदू आहे आणि प्रत्येक वर्तुळाला फक्त एकच केंद्र असतो. ओके. त्याच्यानंतर वर्तुळाची ही जी काही कडा आहे, अशी कडा, तिला आपण वर्तुळाचा परिघ म्हणतो. हे आपण मागे शिकलेलो आहोत. आणि त्याचबरोबर वर्तुळाचा केंद्र आणि परिघ यांना जोडणारी जी काही परिघावरचा कुठलाही बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाचा, यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाची त्रिज्या असते. आणि वर्तुळाची त्रिज्या ही झाली वर्तुळाची त्रिज्या. त्याच्यानंतर वर्तुळाच्या या समजा इथं एओ, एओ काय झाले बाबा, तुमची त्रिज्या झाली. ओके. यानंतर वर्तुळावरील कुठल्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्याला आपण वर्तुळाची जीवा म्हणतो. ही झाली तुमची वर्तुळाची जीवा. जीवा कोण झाली बाबा, बीडी झाली वर्तुळाची जीवा. आणि जी जीवा केंद्रबिंदू मधून जाते, बघा, जी जीवा केंद्रबिंदू मधून जाते अशा प्रकारे. समजा ही पीक्यू ही पण एक जीवाच आहे, पण ही जीवा केंद्रबिंदूतून जाते, तिला म्हणतात व्यास. तिला आपण म्हणतो व्यास, व्यास पीक्यू. आणि हा जो व्यास आहे तो त्रिज्येच्या दुप्पट असतो, हे आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर. तिथं आणखी एक महत्वाची गोष्ट, व्यास जो आहे ना तो वर्तुळाचे दोन भाग करतो, दोन अर्धवर्तुळात रूपांतर करतो. आता हे अर्धवर्तुळ, दोन अर्धवर्तुळ झाले, वरचं एक आणि खालचं एक. आणि अर्धवर्तुळाचं माप, संपूर्ण वर्तुळाचं जर तुम्ही माप बघितलं तर ते 180 अंश असतं. आणि 360 अंश असतं संपूर्ण वर्तुळाचं माप. आणि अर्धवर्तुळाचं माप हे 180 अंश असतं. या काही 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या लक्षात ठेवा. आणि एक सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. तो गुणधर्म काय, हा वर्तुळ आहे आणि वर्तुळामध्ये समजा एक जीवा आहे तुमच्याकडे एबी आणि त्याच्यानंतर ओ एक केंद्रबिंदू आहे. आता जीवेवर जर का तुम्ही लंब टाकला, ओपी, समजा ओपी लंब टाकला, तर जीवेवर काढलेला लंब, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो, जीवेचे दोन एकरूप भागात रूपांतर करतो. म्हणजे एबी जर का 10 सेंटीमीटर असेल तर तिथे तिचे 5-5 सेंटीमीटरचे दोन भाग होतात, म्हणजे एपी आणि पीबी एकरूप होतात. गुणधर्म काय, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. तर हा गुणधर्म माहिती पाहिजे. याचाच उपयोग आपल्याला या संपूर्ण सराव संचामध्ये करायचा आहे. तर बघा, इथे केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जीवा एबी ची लांबी 13 आहे. आता ही जी जीवा एबी आहे तिची लांबी 13 आहे. पीक्यू लंब जीवा एबी, पीक्यू लंब जीवा एबी आपल्याला काय दिलंय, पीक्यू लंब जीवा एबी, जीवा एबी आपण म्हणू शकतो. ओके. आणि आपल्याला क्यूबी काढायचंय. आता आपल्याला माहिती आहे की बाबा, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब, जीवेवर काढलेला लंब, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. काढलेला लंब जीवेस दुभागतो, लंब जीवेस दुभागतो, जीवेस दुभागतो म्हणजे दोन भाग करतो जीवेचे. ओके, दुभागतो. म्हणून आपण म्हणू शकतो की मला जर का बीक्यू काढायचंय, बीक्यू असेल किंवा लेंथ ऑफ क्यूबी असेल, ही क्यूबी जी आहे ना ती अर्धी असणार, कोणाच्या, एबीच्या अर्धी. समजा एबीच्या अर्धी असणार, बरोबर. क्यूबी आणि ए क्यू दोघे सुद्धा एबीच्या अर्धे असणार आहेत. अर्ध लेंथ ऑफ एबी. ठीक आहे. आता 1/2 गुणिले एबी किती बाबा, 13 आहे आपल्याकडे. एबी ची किंमत 13, म्हणजे जीवा एबी आपल्याला सांगितलं, जीवा एबी ची लांबी 13 आहे. मग 1/2 गुणिले 13 म्हणजे 13ला 2 भाग लावायचा. 13ला 2 भाग लावला, उत्तर येतं 6.5, 6.5 सेंटीमीटर. तुम्ही वाटलं असतं असं 2 आणि 13ला बाजूला भाग लावून शकताय. बेसक 12, 13तून 12 गेले 1, 1 शून्य घेतला, 1 पॉईंट घेतला आणि 2×5 10, 10 मधून 10 गेले 0. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. ओके. फक्त गुणधर्म एक वापरायचा आहे की केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. आता पुढचा दुसरा प्रश्न बघू. इथे काय दिले की ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या ओडी ही 25 सेमी आहे. या वर्तुळात 48 सेमी लांबीची एक जीवा आहे आणि त्याच्यानंतर वर्तुळ केंद्रापासून ती किती अंतरावर असेल. आता ही जी जीवा आहे ती केंद्रापासून किती अंतरावर असेल, म्हणजे मला ओपी जे अंतर आहे ते मला काढायचं. आता माझ्याकडे त्रिज्या ओडी आहे, जीवा सीडी आहे आणि मला ओपी काढायचंय. म्हणजे ही जी काही
जीवा आहे ती केंद्रापासून किती अंतरावर आहे म्हणजे ओपी काढायचं आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपल्याला माहिती आहे की बाबा ओपी लंब सीडी आहे. ओके. आणि केंद्रातून काढलेला लंब जीवेस दुभागतो. आपल्याला माहिती आहे केंद्रातून काढलेला लंब जीवेस दुभागतो हे आपल्याला माहिती आहे. जीवेस दुभागतो. मग आपण या ठिकाणी काय करू, जर मला सीडी जर का 48 असेल तर मला पीडी काढावी लागेल अगोदर. पीडी काय असणार आहे 1/2 गुणिले सीडी. कारण लंब टाकल्यामुळे तो जीवेला दुभागतो म्हणजे 2 एकरूप भाग होणार आहे. म्हणजे सीपी आणि पीडी एकरूप असणार आहे आणि हे दोघे सुद्धा सीडीच्या निम्मे असणार आहे. मग 1/2 सीडी किती बाबा 48. आता 2 आणि 48 ला भाग लावला 2 दुने 4 5 चौक 8 म्हणजे 48 च्या निम्मे 24 झालं. पीडी बरोबर 24 सेमी झालं. पीडी बरोबर माझ्याकडे आलं 24 सेमी. आता माझं टार्गेट काय बाबा, मला प्रश्न विचारलेला आहे की केंद्रापासून ही जीवा किती लांबीवर असणार आहे म्हणजे मला ओपी काढायचं आहे. मग ओपी काढण्यासाठी मी बघा हा एक काटकोन त्रिकोण आहे याचा वापर करेल. काटकोन त्रिकोणात पायथागोरसचा प्रमेय वापरून मी ओपी काढेल. ओके. मग इथं लिहायचं काटकोन त्रिकोण काय बाबा त्याचं नाव ओपीडी मध्ये. आता काटकोन त्रिकोण आला तर प्रमेय कुठलं झालं पायथागोरसचं प्रमेय. मग इथं लिहायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार असं लिहून टाकायचं. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याकडे सूत्र काय होतं, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. कर्ण कोण ओडी, मग इथं लिहायचं ओडीचा वर्ग बरोबर बाजू वर्ग. एक बाजू आहे ओपीचा वर्ग, दुसरी आहे गोपी नाही पीडीचा वर्ग आहे. ओके. आता ओडी 25 आहे, ओपी माहिती नाही, ओडी 25 आहे म्हणून 25चा वर्ग. त्याच्यानंतर ओपी आपल्याला माहिती नाही, ओपीचा वर्ग आपल्या जागेवर. आणि पीडी किती बाबा 24 आहे, 24चा वर्ग. आपण इथं पीडी काढलं बाबा, पीडी 24 आहे. 25चा वर्ग येतो 625. ओपीचा वर्ग 24चा वर्ग आला 576. आता 576 जे आपल्याकडे इथं अधिक आहेत त्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणू, वजा होऊन जातील. 625 वजा 576 बरोबर ओपीचा वर्ग. आता 625 मधून जर 576 गेले तर किती उत्तर येतं बघा, 625 वजा 576. 5तून 6 जात नाही, 15तून 6 गेले आपल्याकडे राहिले 9, इथं एक आला. परत आपल्याकडे 12 मधून 8 गेले आपल्याकडे राहिले 4 म्हणजे 49 माझ्याकडे इथं उत्तर आलं 49. ओके. म्हणजे ओपीचा वर्ग जर का माझ्याकडे 49 असेल तर ओपी किती झालं, 49चा वर्गमूळ 7 सेमी. ओपी बरोबर 7 सेमी. म्हणजे इथं ओपी जर का माझ्याकडे 7 सेमी आहे, ओपी 7 सेमी आलं. मग शेवटी उत्तर लिहायचं वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर 7 सेमी असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. आता इथं 3 गोष्टी लक्षात घ्या. एक तर तुमच्याकडे जीवा आहे, वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर आहे जीवेचा आणि त्रिज्या. या 3 घटकांपैकी कुठले तरी 2 घटक तुम्हाला दिले जातील आणि तिसरा घटक काढावा लागेल, बाकी काहीच नाहीये. पुढचा प्रश्न पण सेम आहे. या प्रश्नामध्ये मला काय सांगितलं की वर्तुळाची त्रिज्या काढा. इथे मला काय दिलंय की केंद्र ओ असलेल्या वर्तुळाची एक जीवा 24 सेमीची आहे. आता जीवा 24 आहे, समजा इथं जो बिंदू आहे त्या बिंदूचं नाव समजा आपण ओपी नाव देऊ या बिंदूला. ओके. आता बघा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची एक जीवा 24 लांबीची आहे. ती वर्तुळ केंद्रापासून 9 सेमी अंतरावरती, म्हणजे हे ओपीचं अंतर समजा 9 सेमी आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. म्हणजे समजा आपल्याला एओ ही त्रिज्या काढा किंवा ओबी ही त्रिज्या काढा, कुठली एक त्रिज्या आपल्याला काढायची आहे. त्याच्या अगोदर एपी हे अंतर किती आहे हे आपल्याला काढावं लागणार. मग इथं आपण काय करू, समजा आपल्याकडे काय बाबा ओपी लंब एबी आहे. ओके. ओपी लंब एबी आहे, ओपी आणि एबी एकमेकांना लंब आहे. मग इथं ते वाक्य लिहायचं, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की एपी बरोबर काय असणार आहे 1/2 गुणिले एबी. एपी एबीच्या निम्मी असणार आहे. मग 1/2 गुणिले एबी किती आहे बाबा 24 आहे, कारण वर्तुळाची जी काही जीवा आहे ती 24 दिलेली आहे. आता 24 ला जर का मी 2 ने भाग लावला तर 24च्या निम्मे किती येतात 12. म्हणजे एपी बरोबर मला किती मिळालं 12 सेंटीमीटर. एपी बरोबर 12 सेंटीमीटर. आपलं टार्गेट काय बाबा, आपलं टार्गेट आहे वर्तुळाची त्रिज्या काढणं. मग त्यासाठी काटकोन त्रिकोण ओपीए मध्ये किंवा एपीओ मध्ये बघा, काटकोन त्रिकोण एपीओ मध्ये आपण लिहू काटकोन त्रिकोण एपीओ मध्ये कुठल्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र लिहायचं. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. ओके.
पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपलं सूत्र आहे एओ वर्ग बरोबर ओपी वर्ग अधिक एपी वर्ग. माहितीये कर्ण वर्ग, कर्ण कोण आहे एओ, एओचा वर्ग, या कर्णाचा वर्ग बरोबर ओपी वर्ग अधिक एपी वर्ग. ओके, ओपीचा वर्ग अधिक एपीचा वर्ग. मला ओपी किती दिले 9 सेमी, 9चा वर्ग. एपी किती आले बाबा आपल्याकडे, एपी आपण 12 काढलेले बघा, हे एपी 12 आहे. मग 9चा वर्ग अधिक 12चा वर्ग, 9चा वर्ग 81, 12चा वर्ग 225. काय आलं बाबा, 2 आणि 5 आणि 1 6, 2 आणि 8 आपल्याकडं 5 आणि 1 आपल्याकडे 6 झालं. 8 आणि 2 आपल्याकडे बघा 12चा वर्ग 144 होता. सॉरी मी चुकून 225 लिहिलं. इथे टोटल 225 येईल. 1 आणि 4 5, 8 आणि 4 12चे 2 हातच्याला 1 आणि इथं आलं 2 225. एओचा वर्ग 225. आता एओचा वर्ग 225, मग एओ किती आली बाबा, एओ बरोबर 225चा वर्गमूळ 15 सेंटीमीटर, कारण 225 हा 15चा वर्ग आहे. म्हणून वर्तुळाची त्रिज्या जी आहे आपल्याकडं, ती वर्तुळाची त्रिज्या 15 सेमी असणार आहे. तर सोपा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपण वर्तुळाची त्रिज्या काढू शकतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, सगळे प्रश्न सारखे, फक्त पायथागोरसचं प्रमेय आणि केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो हा गुणधर्म, ह्या 2 गोष्टी माहिती पाहिजेत. ह्या प्रश्नामध्ये पण तसंच आहे. चौथा प्रश्न जर आपण बघितला, इथं आकृती आपल्याला काढावी लागेल की वर्तुळाचे केंद्र सी आहे. समजा माझ्याकडे अशा प्रकारे एक वर्तुळ आहे आणि त्याचं केंद्र समजा सी आहे, त्याची जीवा 10 सेमी आहे. आता समजा याची जीवा एबी आहे, समजा ही जीवा एबी जी आहे ती आपल्याकडे 10 सेमी आहे. जीवा एबी तर लिहून टाकू, जीवा एबी बरोबर आपल्याला दिलेली आहे 10 सेंटीमीटर. ओके, त्याच्यानंतर त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 12, त्रिज्या 10 सेमी, जीवा नाही त्रिज्या 10 सेमी, सॉरी त्रिज्या, वर्तुळाची जी त्रिज्या आहे बरोबर 10 सेमी आहे. आणि त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी, समजा आपल्याकडं ही समजा जीवा एबी आहे, जीवा एबी, जीवा एबी या जीवेची जी लांबी आहे ती 12 सेंटीमीटर आहे. त्रिज्या 10 सेमी आणि जीवेची लांबी 12 सेमी आहे. तर ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर असेल, तर ही जीवा केंद्रापासून किती अंतरावर असेल, म्हणजे समजा सी डी हे अंतर काढायचं. आता इथे ह्या 2 गोष्टी एकरूप असणार आहे बरोबर. सी केंद्र असलेल्या वर्तुळाची एबी जीवा आहे. ओके, आणि सीडी आपल्याला हे अंतर काढायचं की बाबा सीडी बरोबर आपल्याला किती हे अंतर काढायचं आहे बरोबर. मग आता इथं आपण लिहू आकृतीमध्ये, आकृतीत की बाबा सीडी लंब जीवा एबी, जीवा एबी, आणि मग इथं लिहायचं केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. म्हणून आपण म्हणू शकतो बीडी बरोबर डीबी म्हणा, बीडी बरोबर 1/2 एबी बरोबर. म्हणून बीडी जी आहे ती एबीच्या निम्मी असणार आहे. ओके, मग 1/2 गुणिले एबी किती आहे बाबा, माझ्याकडे एबी आपल्याकडे आहे 12, 12 लिहिलं. आता बेस सग 12, मग बीडी बरोबर किती बाबा 6 सेंटीमीटर. बीडी आला आपल्याकडे 6 सेंटीमीटर. तर बीडी 6 सेंटीमीटर आहे आणि वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती 10 सेंटीमीटर. आणि मला काय करायचं आहे की केंद्रापासून ती जीवा किती अंतरावर असेल, म्हणजे मला सीडी काढायचं. आता सीडी काढण्यासाठी मी कुठलं वापरणार प्रमेय, पायथागोरसचं प्रमेय बरोबर. मग इथं लिहायचं काटकोन त्रिकोण सीडीबी मध्ये, काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण सीडीबी मध्ये. आता या काटकोन त्रिकोणामध्ये कुठलं प्रमेय, पायथागोरसचं प्रमेय, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, प्रमेयानुसार. तर या प्रमेयानुसार आपण सूत्र लिहून टाकू. पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र काय, बीसी वर्ग बरोबर सीडी वर्ग अधिक बीडी वर्ग बरोबर. बीसी वर्ग बरोबर सीडीचा वर्ग अधिक बीडीचा वर्ग बरोबर. हा कर्ण आहे बीसी, या बीसीचा वर्ग बरोबर सीडी वर्ग अधिक बीडी वर्ग. मला सीडी काढायचंय. बीसी किती बाबा आपल्याला दिले, बीसी आपल्याकडे 10 आहे वर्तुळाची त्रिज्या बरोबर. सीडी काय बाबा मला माहिती नाहीये. बीडी किती 6 आहे, म्हणून 6चा वर्ग बरोबर. बीडी आपण 6 काढले. 10चा वर्ग 100 बरोबर. सीडीचा वर्ग सीडी वर्ग अधिक 6चा वर्ग 36, 36 अधिक किडाले वजा 100 वजा 36 बरोबर सीडीचा वर्ग. मग सीडीचा वर्ग किती, 100 मधून 36 गेले, किती राहिले 64. 100 मधून 36 गेले 64 राहिले. सीडी वर्ग 64, मग सीडी किती 8 सेंटीमीटर. सीडी बरोबर 8 सेंटीमीटर, म्हणजे तुमचं उत्तर आलं. ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर असेल, तर इथे लिहायचं दिलेली जीवा केंद्रापासून 8 सेमी इतक्या अंतरावर असेल. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा सराव संच बघितलेला आहे. हे गणित लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकताय, बाजूला झालो याचा स्क्रीनशॉट घ्या. तर अशा प्रकारे हा सराव संच झालेला आहे 17.1. यानंतर पुढचा जो सराव संच आहे 17.2, यावर आपण चर्चा करू पुढच्या व्हिडिओमध्ये. पण पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा
आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.